नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत, की शेअर मार्केटचा अभ्यास कसा करावा. तर चला मित्रांनो सुरू करूया. मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केट शिकताना आपल्याला 2 प्रकारचा किंवा 2 प्रकारचे एनालिसिस किंवा 2 प्रकारे आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यात एक असतो फंडामेंटल आणि दुसरा असतो टेक्निकल. तर त्याला काय म्हणतात फंडामेंटल एनालिसिस आणि दुसऱ्याला म्हणतात टेक्निकल एनालिसिस. सर्वात पहिले आपण बघूया फंडामेंटल एनालिसिस हे लग्नासारखे असते म्हणजे लाँग टर्म असते. बरोबर. कारण फंडामेंटल एनालिसिस आपण कशासाठी वापरतो असतो, तर जे लाँग टर्म शेअर्स घ्यायचे असतात किंवा इन्व्हेस्टमेंट पर्पजने जे आपल्याला शेअर्स घ्यायचे असतात, त्याच्याकरता आपण काय करतो, फंडामेंटल एनालिसिस करत असतो. आणि टेक्निकल एनालिसिस फ्रेंडशिपसारखं असतं. शॉर्ट टर्म म्हणजे आज आपण समजा एखादा स्टॉक घेतला, एक 8 दिवस, 15 दिवस ठेवला, महिनाभर ठेवला, 3 महिने ठेवला, 6 महिने ठेवला, 1-1.5 वर्ष ठेवला, विकला. म्हणजे फार काळासाठी जर आपल्याला पैसे गुंतवायचे नसतील, तर त्याच्यासाठी टेक्निकल एनालिसिस समजणं, शिकणं गरजेचं असतं. जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलंय, की फंडामेंटल एनालिसिस का शिकायचं असतं? तर जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पर्पजनी काम करायचंय, लाँग टर्मसाठी जर काम करायचंय, तर तुम्हाला फंडामेंटल एनालिसिस येणे, शिकणे आवश्यक आहे. आणि जर स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे या प्रकारात जर तुम्हाला काम करायचं असेल, तर टेक्निकल एनालिसिस येणे आवश्यक आहे. आता या दोन्हींमधला फरक काय बघा, की फंडामेंटल एनालिसिस हे समजायला सोपं आहे, परंतु एनालिसिस करणं अवघड आहे. ते कसं ते मी तुम्हाला पुढं सांगतो. आणि त्याच्या विरुद्ध टेक्निकल एनालिसिस हे समजायला थोडंसं अवघड आहे. परंतु जर तुम्हाला व्यवस्थित समजलं, तर एनालिसिस करणं सोपं असतं. आता बघा 2 तुम्हाला इथं दाखवलेत मी प्रकार, की फंडामेंटल एनालिसिस आणि टेक्निकल एनालिसिस. तर या 2 प्रकारच्या एनालिसिसचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आता सुरुवात करूया फंडामेंटल एनालिसिस. आता जसं तुम्हाला मी सांगितलंय, की फंडामेंटल एनालिसिस समजायला सोपे असते, परंतु एनालिसिस करणे अवघड असते. आता ते कसं तुम्हाला सांगतो बघा. फंडामेंटल एनालिसिसमध्ये 2 प्रकारचे परत उप एनालिसिस आहे. म्हणजे 2 प्रकारचे ग्रुप त्याच्यात केलेले आहेत. एकाला क्वांटिटेटिव्ह एनालिसिस म्हणतात आणि दुसऱ्याला क्वालिटेटिव्ह एनालिसिस म्हणतात. जे क्वांटिटेटिव्ह एनालिसिस असते, क्वांटिटी म्हणजे काय तर संख्या. बरोबर. तर क्वांटिटेटिव्ह जे एनालिसिस असतं त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे नंबर्स एनालाइज करायचे असतात. आता हे नंबर्स म्हणजे काय? तर समजा कॅपिटल किती आहे? आता हे नंबर्समध्येच येणार किंवा सेल्स किती झाला किंवा रेव्हेन्यू किती जनरेट झाला हे पण नंबर्समध्ये येणार. प्रॉफिट किती झाला? नंबर्समध्ये. ऑर्डर कितीची मिळाली? नंबर्समध्ये. कर्ज किती आहे? नंबर्समध्ये. आणि त्याबरोबर इतर काही रेशो असतात. ते रेशो देखील तुम्हाला नंबर्समध्येच पाहायला मिळतात. दुसरं जे एनालिसिस आहे त्याला म्हणतात क्वालिटेटिव्ह एनालिसिस. आता क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे बघावं लागतं. आता क्वालिटेटिव्ह एनालिसिस म्हणजे बरेचसे उपप्रकार आहेत, परंतु अ, जे काही थोडेसे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो, की जसं मागच्याही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला कंपनी म्हणजे काय आणि कंपनीचे प्रकार सांगितले. तर त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं असतं, की कंपनी कोणती आहे? कोणत्या इंडस्ट्रीमध्ये मोडते? कंपनीचं प्रॉडक्ट काय आहे? कंपनीचे कॉम्पिटिटर कोण आहेत? जसं समजा हिंदुस्तान लिव्हर असेल, तर ब्रिटानिया त्याचे कॉम्पिटिटर आहे. मारुती असेल, तर त्याला बाकीचे समजा एस्कॉर्ट असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, हे कॉम्पिटिटर आहेत. किंवा जर सिप्ला असेल, तर त्याला समजा डॉक्टर रेड्डी म्हणा किंवा ग्लेनमार्क हे कॉम्पिटिटर आहेत. त्याबरोबर बिझनेस मॉडेल कोणते? बिझनेस मॉडेलबद्दलही तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंय, की 2 प्रकारचे बिझनेस मॉडेल असतात. बी-टू-बी आणि बी-टू-सी. बिझनेस टू बिझनेस आणि बिझनेस टू कस्टमर. जे ज्या कंपन्या बिझनेस टू बिझनेस मॉडेल मध्ये काम करतात, तर त्या कंपन्या काय करतात, दुसऱ्या कंपन्यांसाठी काम करतात. आणि बी-टू-सी म्हणजे बिझनेस टू कस्टमर या मॉडेलमध्ये काय असतं, की त्या कंपन्या डायरेक्टली रिटेल कस्टमरसाठी काम करतात. त्याचबरोबर
तुम्हाला इतरही गोष्टी क्वालिटेटिव्ह एनालिसिसमध्ये पाहायच्या असतात, जसं की फ्युचरमध्ये या कंपनीची कशी ग्रोथ होऊ शकते. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला फंडामेंटल एनालिसिसमध्ये जातात. तर याच्यामध्ये जी अवघड गोष्ट कुठली वाटते या दोन्हीमधली, तर नंबर्सची किंवा क्वांटिटेटिव्ह एनालिसिसची. तर तेही आपण पुढे शिकणार आहोत, की कोणते असे पॅरामीटर्स आहेत, की आपल्याला फक्त त्याच्यावरती जास्तीचा फोकस करायचा असतो. आता फंडामेंटल एनालिसिसमध्ये तुम्हाला जे काही अवघड असतं, तर ती गोष्ट का? तर ही इमेज तुम्हाला समोर दिसते. याच्यात कोण दिसतंय? तर एक नवरदेव आहे, एक नवरी आहे. त्याला नवरा-नवरी आपण म्हणत असतो. आता बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगा-मुलगी असते. म्हणजे स्वतःची असेल, भाऊ असेल, बहीण असेल, मुलगा-मुलगी असेल किंवा पुतण्या-पुतणी असेल, भाचा किंवा भाची असेल. तर या प्रकारे मुलगा आणि मुलगी प्रत्येक परिवारामध्ये असते आणि ज्यावेळेस हे लग्नाच्या वयाचे होतात किंवा यांच्या लग्नाचा विचार केला जातो, तर त्यावेळी काय होतं बघा, की जर मुलगा असेल, तर त्याच्यासाठी मुलगी शोधली जाते आणि मुलगी असेल, तर मुलगा शोधला जातो. आता या ठिकाणी ज्यावेळी एखादा मुलगा असेल आणि त्यासाठी जर मुलगी शोधायची असेल, तर त्यासाठी बरेचसे पॅरामीटर असतात. बरेचसे पॅरामीटर म्हणजे काय? बरेचसे पॅरामीटर म्हणजे काय असतात, की समजा एखादी आता हे जस्ट इमेज घेतली मी एक कॉमिक इमेज आहे. परंतु याच्यामध्ये अपेक्षा खूप असतात. अपेक्षा म्हणजे काय? समजा मुलगा असेल आणि मुलगी पाहायची असेल, तर मुलगी सुंदर असावी, मुलगी शिकलेली असावी, मुलगी गृहकर्तव्य दक्ष असावी, मुलीला स्वयंपाक येत असावा, मुलगी कुटुंबवत्सल असावी, त्याबरोबर तिने नोकरी करावी, अ, स्वयंपाकात सुगरण असावी. याचबरोबर अ, अजूनही बऱ्याच गोष्टी असतात जसे की पत्रिका असेल किंवा देण्या-घेण्याचा व्यवहार असेल, तर या सगळ्याही गोष्टी पाहिल्या जातात. किंवा समजा आपल्या घरामध्ये एखादी मुलगी असेल आणि त्यासाठी आपण जर वर किंवा मुलगा पाहत असेल, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, खूप सारे पॅरामीटर लावलेले असतात. जसं की मुलगा सुंदर असावा, शिकलेला असावा, त्याला नोकरी असावी, नोकरी असेल तर ती सरकारी असावी, पगार किमान 50,000 ते लाख रुपयाच्या घरात असावा, मुलाला शेती असावी, मुलाचं घर असावं, मुलाकडे गाडी असावी. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात आणि त्याबरोबरच पत्रिका वगैरेही पाहिली जाते. तर जर आपण या प्रकारे बघितलं, तर ज्याप्रमाणे मुलासाठी ज्या अपेक्षा ठेवलेल्या असतात किंवा मुलीसाठी ज्या अपेक्षा ठेवलेल्या असतात, त्याचप्रमाणे आपण काय करतो फंडामेंटलमध्ये एनालिसिस केले जाते किंवा जे पॅरामीटर्स दिलेले आहेत ते याप्रमाणे आहेत, की सगळे पॅरामीटर म्हणजे जसं एखाद्या मुलीमध्ये हे सगळे गुण असू शकत नाही किंवा एखाद्या मुलामध्ये हे सगळे गुण असू शकत नाही. तर त्या केसमध्ये काय केलं जातं, की कुठेतरी ॲडजस्टमेंट केली जाते आणि कोणत्या ठिकाणी ॲडजस्टमेंट करावी हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. तर या प्रकारे फंडामेंटल एनालिसिसमध्ये काय असतं, की पॅरामीटर खूप सारे आहेत. परंतु सगळे पॅरामीटर मॅच होत नाही. म्हणजे समजा एखादी कंपनी प्रॉफिटेबल असेल, तर मे बी त्याच्यावरती कर्ज जास्त असू शकतं. एखाद्या कंपनीमध्ये समजा प्रॉफिट कमी असेल, तर त्याच्यावर कदाचित कर्जच नसेल. एखादी कंपनी कदाचित भविष्यात चांगली ग्रो करणारी असेल, परंतु आत्ता प्रॉफिट जनरेट करत नाहीये. तर या प्रकारे खूप सारे पॅरामीटर असतात आणि या साऱ्या पॅरामीटरमुळं आपण काय म्हणतो, की फंडामेंटल एनालिसिस हे शिकायला सोपं असतं. परंतु एनालिसिस करणं अवघड असतं. परंतु फारही काही अवघड नाहीये. जर तुम्ही पुढे डिटेल्समध्ये ज्यावेळेस तुम्ही शिकाल, तर त्यावेळेस तुम्हाला समजेल, की कोणते असे पॅरामीटर्स आहेत, की फक्त आपल्याला त्याच्यावरती फोकस करायचा असतो. त्याच्यानंतर जो येतो तो टेक्निकल एनालिसिस. टेक्निकल एनालिसिस कशासाठी सांगितलंय तुम्हाला, की शॉर्ट टर्मसाठी तुम्हाला फक्त मैत्री करायची किंवा शॉर्ट टर्म करायचंय. तर त्या केसमध्ये आपण काय करतो, टेक्निकल एनालिसिसचा उपयोग करतो. मग तुम्हाला स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय सांगितलंय मी तुम्हाला, की आज घ्यायचा, महिनाभर ठेवायचा, आज घ्यायचा, 3 महिने ठेवायचा, आज घ्यायचा, वर्ष ठेवायचा, आज घ्यायचा, दीड वर्ष, 2 वर्ष ठेवायचा. या प्रकाराला आपण स्विंग ट्रेडिंग म्हणतो. आणि त्याबरोबर इंट्राडे किंवा ऑप्शन ट्रेडिंग जर तुम्हाला करायचं असेल,
तर तुम्हाला टेक्निकल एनालिसिस चांगल्या प्रकारे येणं आवश्यक आहे. आता टेक्निकल एनालिसिस जसं मी तुम्हाला सांगितलंय, की समजायला थोडंसं अवघड आहे. कारण याच्यामध्येही तुम्हाला मास्टरी येणे कारण याच्यामध्ये एक्सपिरियन्स खूप आवश्यक असतो. बरोबर. तर प्रत्येक गोष्ट समजणं आणि तुमचं एनालिसिस त्यावरती काढणं, या गोष्टींसाठी तुम्हाला टेक्निकल एनालिसिस करावं लागतं. याच्यामध्येही तुम्हाला बरेच पॅरामीटर दिसतायत. प्राइस एक्शन, चार्ट पॅटर्न, इंडिकेटर, ट्रेंड्स, एंट्री, एक्झिट. तर हे सगळं काय येतं? टेक्निकलमध्ये येतं. टेक्निकलमध्ये आपण काय-काय बघतो? तर चार्ट्स बघतो. आता हेच तुम्हाला या समोर जे काही इमेज दिसते, या इमेजमध्ये तुम्हाला जे काही दिसतं त्याला स्टॉक मार्केटचा चार्ट म्हणतात आणि या चार्टवरून जे एनालिसिस केलं जातं त्याला टेक्निकल एनालिसिस म्हणतात. तर याबरोबरच तुम्हाला जे काही इंडिकेटर्स असतात, त्या इंडिकेटर्सही शिकायचे असतात, जे की तुम्हाला टेक्निकल एनालिसिस समजण्यासाठी किंवा लवकर समजण्यासाठी या इंडिकेटर्सचा वापर केला जातो. तर इंडिकेटर्स म्हणजे काय? त्याच्यावरती तुम्हाला मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून देतो. त्याबरोबर कॅन्डल स्टिकचे असतात, वेगवेगळ्या कॅन्डल असतात. त्या कॅन्डलचे अर्थ काय असतात? तर याचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा. म्हणजे तुम्हाला काय होईल, की बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी क्लिअर होतील. मित्रांनो, या प्रकारे आज आपण काय शिकलो? तर टेक्निकल एनालिसिस आणि फंडामेंटल एनालिसिस या दोन्हींमधला फरक बघितला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक जय हिंद.